पंतप्रधान मोदी G7 साठी न जाण्याची शक्यता. कॅनडामध्ये 15 ते 17 जून दरम्यान ही शिखर परिषदेचं आयोजन. महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आज राज्यभवनात राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेणार. महिला सुरक्षा आणि महिलांवरील अत्याचाराबाबत सरकारचं अपयश याबाबत राज्यपालांना निवेदन देणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एसटी कर्मचारी संघटनासोबत बैठक. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि सुविधांबाबत चर्चा होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकही असणार उपस्थित. आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक. सह्याद्री अतिथीगृहावर पार पडणार बैठक. वाढते कोरोना रुग्ण आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा होण्याची शक्यता. मुंबईत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. आगामी निवडणुकीत कोल्हापुरातील जिंकत येणाऱ्या 18 जागांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सुनील प्रभूंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी बैठकीचं आयोजन. यवतमाळ शहरात पालकमंत्री संजय राठोड यांची आढावा बैठक. मात्र बैठकीला आमदार बाळासाहेब मांगुळकरांना डावललं. विरोधी पक्षाचा आमदार म्हणून लोकप्रतिनिधींना डावलणं हा जनतेचा अपमान, काँग्रेसची टीका. छत्रपती संभाजीनगरात ऑट्रम घाटातील वाहतूक सुलभ करण्यासाठी रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्गासाठी भुयारी मार्ग असे स्वतंत्र प्रकल्प अहवाल तयार करण्याचे खासदार डॉक्टर भागवत कराड यांचे निर्देश. शहरातील 10,000 घरांना सप्टेंबरपर्यंत गॅस पाईपलाईन मिळणार. अमरावतीत जिल्हा ग्रामीण पोलीस दलातील 400 पोलीस अंमलदारांची PC2 ASI बदली. अंमलदारांच्या विनंतीवरून याच आठवड्यात प्रक्रिया केली जाणार. ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभाग घेतलेल्या जवान अमर पाटील यांचं सैनिक टाकळी गावात जल्लोषात स्वागत. नागरिकांकडून फुलांचा वर्षाव करत जवानांचं स्वागत. भारतीय जनता पक्षाच्या पालघर जिल्हाध्यक्षपदी भरत राजपूत यांची दुसऱ्यांदा निवड. यावेळी भाजप संघटना मजबूत होणार असल्याची कार्यकर्त्यांकडून भावना व्यक्त. आमची विचारधारा जरी वेगळी असली तरी कुटुंब म्हणून आम्ही सुखदुःखात एकत्र असू. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य. वैभव खेडेकर मनसेत नाराज असल्याच्या चर्चा. निष्ठावंतांना पक्षात कवडीचीही किंमत नसते. खेडेकरांच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण. हॉटेलच्या निविदा प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा संजय शिरसाटांचा निर्णय. आरोप करणाऱ्यांनी हॉटेल विकत घेऊन फायदा करून घ्यावा. शिरसाटांचा उद्विग्न सल्ला. पुण्यातील रुबी हॉल किडनी रॅकेट प्रकरणी डॉक्टर अजय तावरेला आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडी. पुणे सत्र न्यायालयाने वाढवली पोलीस कोठडी. मंत्री नरहरी झिरवाळांच्या दौऱ्याला तहसीलदार अनुपस्थित. किनवटच्या तहसीलदार शारदा चौंडेकरांना कारणे दाखवा नोटीस. शारदा चौंडेकरांना 2 दिवसात स्पष्टीकरण देण्याचे आदेश. जालन्यात परतूर येथे भाजपाच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. 10वी-12वी मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा आमदार बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार. कोल्हापूरमध्ये व्यवसायासाठी कर्ज मिळवण्याचं आमिष दाखवून 43,74,000ची फसवणूक. महिलेला पोलिसांच्या केलं ताब्यात. यवतमाळमध्ये काँग्रेसच्या वतीनं आत्मसन्मान यात्रा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वात यात्रा. यात्रेत शेतकऱ्यांसह आमदार खासदार होणार सहभागी. यवतमाळच्या दाभडीवरून आज काँग्रेस आत्मसन्मान दिंडी पदयात्रा काढणार. शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी काँग्रेसची पदयात्रा. बुलढाण्यात 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिनाचं आयोजन. विद्यार्थ्यांना नागरी कर्तव्य, स्वदेशी विचारांचा प्रसार, सामाजिक समरसता आणि पर्यावरण संरक्षण या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शक करणार. अयोध्येतील राम मंदिरातील राम दरबाराचा लोकार्पण सोहळा. आजपासून 5 जूनपर्यंत प्राणप्रतिष्ठा सोहळा. कोल्हापुरात जिल्हास्तरीय लोकशाही दिन कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमात 163 अर्ज प्राप्त. आज IPLचा 3 सामना. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनलचा थरार रंगणार. पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूत हा सामना होणार. यंदाची IPL ट्रॉफी कोण जिंकणार याची चाहत्यांना उत्सुकता. 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ. 5 जूनपर्यंत 11वीची ऑनलाईन नोंदणी करता येणार.
देशात कोरोना रुग्णांची संख्या 4,000वर. महाराष्ट्रात सक्रिय 494 कोरोना रुग्ण, तर देशात एकूण कोरोना मृतांची संख्या 28वर. छत्रपती संभाजीनगरात नागरिकांना शासकीय कामासंदर्भातील तक्रारी नोंदवण्यासाठी क्यूआर कोडची सुविधा. क्यूआर कोड स्कॅन करून नागरिकांना आपल्या तक्रारी थेट जिल्हाधिकाऱ्यांना करता येणार. अकोल्यात ॲडव्होकेट स्केटिंग कमिटीच्या वतीनं सलग 9 तास स्केटिंग स्पर्धेचं आयोजन. विविध वयोगटातील सुमारे 40 स्केटर्सचा स्पर्धेत सहभाग. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात जागतिक तंबाखू नकार दिवस साजरा. तज्ज्ञांकडून तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत मार्गदर्शन. कोल्हापूरमध्ये संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मौजे भेंडवडे नदीपात्रात बोट टेस्टिंग करण्यात आले आणि यावेळी प्रशासन अधिकारी उपस्थित. कोल्हापुरातील बंद असणाऱ्या स्ट्रीट लाईट तत्काळ सुरू करा, नागरिकांची मागणी. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाला आळा घालण्यासाठी आणि आरोग्याच्या दृष्टीनं उघड्यावर मांसाहारी पदार्थांची विक्री बंदी. इचलकरंजी महानगरपालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय. अमरावतीत पालिकेकडून मुख्य रस्त्याच्या शेजारील मोठ्या झाडांची छाटणी अद्याप करण्यात आली नाही. पावसाळ्यात झाडांमुळे मार्गावर अपघात होण्याची शक्यता. 15 जूनला होणारी नीट पीजी परीक्षा स्थगित. सर्वोच्च न्यायालयाचे परीक्षा स्थगित करण्याचे आदेश. परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार. अमरावतीमध्ये आरोग्यशास्त्र आणि आहारशास्त्रावर 1 दिवसीय शिबिराचं आयोजन. कार्यक्रमाला अन्न औषध संशोधक, आहार तज्ज्ञ, योग गुरु यांनी मार्गदर्शन केलं. लोकशाही मराठीकडून 4 चाकी वाहन गहाळ करून चोरी करणाऱ्या टोळकीचा पर्दाफाश. लोकशाही मराठीच्या तपासानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यातल्या 9 गाड्या शिरपूर पोलिसांकडून हस्तगत. कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात महिलेला चावला उंदीर. सीपीआरमध्ये वारंवार अशा घटना घडत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांकडून नाराजी व्यक्त. संत गजानन महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आषाढी वारीसाठी. शेगाव येथून पालखी प्रस्थान. अकोल्यात पालखीचा 2 दिवस मुक्काम असणार. यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांचा बँकांना 15 जूनपर्यंत प्रलंबित प्रकरण निकाली काढण्याचा अल्टिमेटम. शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप तसंच शासकीय योजनांची प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्याच्या दिल्या सूचना. रत्नागिरीच्या साखरपा परिसरामध्ये गवारेड्यांचा वावर. देवरुख रोडवर गवारेड्यांचा मुक्त संचार. कोल्हापुरात कागल तालुक्यात विकसित कृषी संकल्प अभियानाला सुरुवात. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानासह शासकीय योजनांचा लाभ घेण्याचं खासदार संजय महाडिक यांचं आवाहन. बुलढाण्यातली चिखली तालुक्यात विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष ड्रोनद्वारे नॅनो युरिया फवारणीचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन. खतांवरील सबसिडीत कपात झाल्याने खतांच्या किमतीत यंदाही मोठी वाढ. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका. जालन्यात संभाजी ब्रिगेड मंठाच्या वतीनं गट विकास अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा निषेध. थेट 14व्याचा कार्यक्रम साजरा करत निषेध. सुरू असलेल्या आंदोलनाची दखल न घेतल्याने नाराजी. हिंगोलीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, पीक कर्ज वाटप करावे या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी. हिंगोलीच्या शेतात जाण्यासाठी रस्ते. खडकी गावात रस्ता उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांचं उपोषण. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार, शेतकऱ्यांचा इशारा. अकोल्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने. प्रकल्पग्रस्त बेरोजगार युवकांकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप. सटाणा शहरात चौगाव रोड ते मालेगाव रोड रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा स्थानिकांचा आरोप. लाखो रुपये खर्च करूनही रस्त्याची दुरावस्था. तक्रारीनंतर केलेलं दुरुस्तीचं कामही निकृष्ट. अकोला जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीची धडक. 5 आणि 155 बीएपी युरिया रासायनिक खत तुटवडा दाखवून व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबवा. वंचित आघाडीची मागणी.
चंद्रपुरात दाखल झालेल्या 2 रानटी हत्तींचा प्रादेशिक जंगलाकडे मोर्चा. पिंपरी दीक्षित परिसरामध्ये हत्तींचा शिरकाव. विशेष पथकाद्वारे वन विभागाची हत्तींवर नजर. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील शाळा परिसरातील पानटपऱ्यांवर कारवाई करण्याचं मनसेचं जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदन. गुटखा सदृश आणि सिगरेट पाकिटांची माळ गळ्यामध्ये घालून आता लक्ष वेधण्याचा प्रयत्न. कोळी समाजाचे जात प्रमाणपत्र मिळण्याच्या मागणीसाठी सिल्लोडच्या एसडीएम कार्यालयामध्ये धाडस संघटनेसाठी आंदोलन. संघटनेनं जोरदार घोषणाबाजी करत कार्यालयात बिनचुकी सोडली. हिंगोलीच्या वसमत शहरातील मुख्य बाजारपेठ आणि विविध भागांमध्ये कचऱ्याचे ढीग. परिसरात प्रचंड दुर्गंधी. नगरपालिकेनं तात्काळ स्वच्छता मोहीम हाती घ्यावी, नागरिकांची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.